नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार बोलत आहे. मित्रांनो, आपण कर्म आणि विचार ह्या दोन्हीवरच आपलं भविष्य अवलंबून असतं. कर्म चांगलं करणे, विचार चांगलं करणे, आणि कारण चांगले विचार आले तर कर्म चांगलं घडेल. माणसाच्या जीवनात जे त्रास होतो, आर्थिक आणि शारीरिक मानसिक त्रास होतो, त्याचं कारण मेन आहे की कर्म. आता चांगलं कर्म करून, चांगला विचार करून जरी त्रास होत असेल तर पूर्वीचं काही असेल, आपण सत्याचा मार्ग कधी सोडायचा नाही. मित्रांनो, तुम्ही कितीही पैसे कमवा, किती ज्ञान कमवा, जर चुकीच्या मार्गाने काम करत असाल तर दुःखाशी तुम्हाला काही मिळणार नाही. आज बघा, आपल्यात जे सध्या गाजत असलेले प्रश्न, खरात आहे, ढोंगी साधू, त्याला एवढा पैसा कमवला परंतु आता मानसिक त्याला त्रास आहे की नाही. आणि मोठे गावकर आहे, क्लासेस घेणारा माणूस, त्याला त्रास आहे की नाही. पैसे काही कामाला येतात का? पैसे गरजा भागवू शकतात परंतु तुमचं दुःख संपवू शकत नाहीत. किंवा आता जे आमदार फुटले, हे खासदार फुटले, त्यांना आता त्रास आहे का नाही. एक काळ त्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं होतं, त्यांचा जय जयकार केला होता. आज काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत बघा. मला ह्या सगळे उदाहरणं जी लाईव्ह आहेत त्याच्यातनं एकच सांगायची की आपल्या डोळ्याला माहिती असतं, आपल्या मनाला माहिती असतं, आणि आपण जे काय कार्य करतो हे नक्की प्रत्येकाला माहीत असतं, परंतु आपण त्याचा योग्य विचार न करून आपण पावलं उचलतो. आणि आपले डोळे, आपलं मन हे त्या कार्याबद्दल एकटे असतात कार्य करताना कुठलंही, परंतु त्याच्या प्रतिक्रिया, एखादं कार्य केल्यानंतर, एखादं कर्म केल्यानंतर प्रतिक्रिया हजारो लोक देत असतात किंवा हजारो डोळे त्याच्याकडं चेक करत असतात. मित्रांनो, आपले 2 डोळे असतात. कर्म करताना माणसाचे 2 डोळे, एकच मन असतं, एकच शरीर असतं, परंतु त्याचं जे कार्य आपण कर्म केलं त्याच्यावर लक्ष ठेवणारे हजारो डोळे असतात, हजारो लोक असतात, हजारो विचार असतात वेगवेगळ्या प्रकारचे. आता बघा, चुकीच्या कार्य जरी असेल तर त्याच्याकडनं पण काही बोलणार असतं. हे इतिहास रामायणा महाभारतापासून चालू आहे. कारण चोरालासुद्धा साथ देणारे लोक असतात, परंतु सत्य हे शेवटी सत्यच असतं. त्याच्यापासून सुख दुःख मिळण्याचं एक दुकान नाही मार्केटमध्ये, ते आपल्या कर्मानंच मिळत असतं. मित्रांनो, आपण नेहमी चांगला विचार करून चांगलं कार्य केलं पाहिजे, तरच आपल्याला चांगले दिवस येतील, नाही तर अन्यथा येणार नाही. पैसा गरजेसाठी आवश्यक आहे, परंतु पैसा तो सुख कधी देऊ शकत नाही, मानसिक तणाव दुरुस्त करू शकत नाही. शारीरिक व्याधी असेल तर आपण डॉक्टरकडे जातो, परंतु मानसिक दुःख दुरुस्त करायचं दुकान नाही बाजारामध्ये, लक्षात घ्या. ते तुमच्या कर्मावर ठरत असतं. म्हणून मित्रांनो, हे जसं तुम्हाला उदाहरणं सांगितलं तसंच पैशाचं पण आहे. आपण पैसे सगळे कमवतो, परंतु पैसेच ठेवत नाही. ठेवा म्हणणाऱ्या माणसालाच आपण पळवून लावायचा प्रयत्न करतो, आणि नशिबात होतं असं म्हणतो आपण. ही चूक आहे. त्यासाठी चांगलं कार्य करा, एल-आय-च्या पिंड्यामध्ये पैसे ठेवा, आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे.